उत्सव विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये आयोजित करणे हा या पाठीमागचं निश्चित असं धोरण होतं. यामुळे राष्ट्राची एकता, सौहार्द आणि अखंडता मजबूत करणं हा हेतू यामागे आहे. याचं औचित्य साधन आज आपण भारतीय भाषा उत्सव निमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानमालेसाठी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथील प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उत्तम पाटील सर हे आपणाला भारतातील भाषिक विविधता आणि बहुभाषावाद या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानासाठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के बी पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव श्री व्ही बी शिंदे सर, सहाय्यक कुलसचिव डी एल मोहाडीकर सर, सहाय्यक कुलसचिव एस जी कुंभार सर व समन्वयक डॉक्टर चांगदेव बंडगर सर, तसेच नाईट कॉलेज येथील प्राध्यापक, विभाग प्रमुख, उपप्राचार्य हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय नाईट कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अरुण शिंदे सर यांना त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक करावं. धन्यवाद. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय भाषा उत्सवानिमित्त आज एका विशेष ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानामध्ये आजचे प्रमुख व्याख्याते नाईट कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उत्तम पाटील सरांचं भारतातील भाषिक विविधता आणि बहुभाषावाद या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण व्याख्यान ऐकणार आहोत. या व्याख्यानासाठी ऑनलाईन उपस्थित असणारे शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के बी पाटील सर, उपकुलसचिव माननीय व्ही बी शिंदे साहेब, सहाय्यक उपकुलसचिव डी एल मोहाडीकर, सहाय्यक उपकुलसचिव एम जी कुंभार, तसेच इंग्रजी, हिंदी, मराठी या विषयांचे दूरशिक्षण केंद्राचे समन्वयक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहिल्या प्रथम शिवाजी विद्यापीठाचं दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. ते यासाठी की त्यांनी यावर्षी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्याबरोबर भारतीय भाषा उत्सवाचं हे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यासाठी आम्हाला संमती दिली आणि आपल्यामध्ये सामावून घेतलं. गेल्या वर्षी सुद्धा नाईट कॉलेज आणि दूरशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांचं ऑनलाईन व्याख्यान आपण घेतलेलं होतं. त्याला एक मोठा प्रतिसाद मिळालेला होता. यावर्षी परत नाईट कॉलेजला दूरशिक्षण विभागानं आपल्यामध्ये बरोबर घेऊन या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्याची संधी दिली. त्याबद्दल दूरशिक्षण केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांचं, तसेच माननीय कुलसचिव, माननीय प्रकुलगुरू आणि माननीय कुलगुरू या सर्वांचं मी पहिल्या प्रथम ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि यापुढे सुद्धा आपण संयुक्तपणे असे विविध उपक्रम आयोजित करत राहूया अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. या ऑनलाईन व्याख्यानासाठी शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील तसेच महाराष्ट्रातील इतर क्षेत्रातील सुद्धा विद्यार्थी आणि समाजातील विविध घटक उपस्थित आहेत. या व्याख्याना आयोजन करण्यापाठीमागं एक विशेष अशी भूमिका आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीच्या वतीनं भारतीय भाषा दिवस 11 डिसेंबर हा भारतभर साजरा करण्यासंदर्भात गेल्या वर्षीपासून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. ज्या भारताच्या भाषा आहेत किंवा शिक्षण मंत्रालयाच्या समितीच्या शब्दात सांगायचं झालं द लँग्वेजेस ऑफ इंडिया, म्हणजे भारत की भाषा ज्या आहेत त्या सगळ्या भारतीय भाषातलं एकत्व काय आहे, त्यांच्यातले एक सामाजिक सांस्कृतिक परंपरा काय आहेत, या भारतीय भाषातून कोणती ज्ञान परंपरा, वाङ्मयीन सांस्कृतिक परंपरा विकसित झालेली आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये एक आंतरिक एकत्व
आणि या भाषांना जाणून घेणं, वर्तमान काळामध्ये भारतीय भाषांच्या विकासासंदर्भात काय करता येईल या संदर्भात एक गंभीर विचार विनिमय होणं आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचे आंतरिक एकात्मता, विविधतेतली विशेषतः भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेतली एकता निर्माण होण्यासाठीची एक कटिबद्धता व्हावी, या दृष्टीनं भारतीय भाषा उत्सव भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षण समितीच्या वतीनं आयोजित करावा असे आदेश दिले गेले. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगानं सुद्धा देशातले सगळी विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना भारतीय भाषा उत्सवाचं आयोजन करावं, ते का करावं आणि कसं करावं या संदर्भातले दिशानिर्देश दिले गेले. 11 डिसेंबर हा महान तमिळ कवी चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस भारतीय भाषा उत्सव म्हणून भारतभर साजरा करावा अशी भूमिका भारत सरकारनं मांडलेली आहे. या काळामध्ये आपल्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात परीक्षा सुरू होत्या. विशेषतः पदव्युत्तर पदवीचे जे वर्ग होते MAचे, त्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळं आपण 11 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. सगळ्या परीक्षा संपल्यानंतर आपण आज भारतीय भाषा उत्सवाचा हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. पहिल्या प्रथम ज्यांच्या स्मृतीनिमित्त भारतीय भाषा दिन साजरा केला जातो त्या चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांचं थोडंसं एक जीवनचरित्र आपण जाणून घेऊया. चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती हे महान तमिळ कवी, लेखक, पत्रकार, शिक्षक, स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक आणि एक बहुभाषा पंडित होते. त्यांना त्यांच्या कवितेसाठी वयाच्या 11व्या वर्षी भारती या उपाधीनं गौरवण्यात आलेलं होतं. भारती म्हणजे विद्येच्या देवीनं आशीर्वाद दिलेला असा, अशी एक विशेष उपाधी वयाच्या 11व्या वर्षी त्यांना मिळालेली होती. आधुनिक तमिळ कवितेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. 11 डिसेंबर 1882 रोजी तामिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील एट्टायपुरम या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिरुनेलवेली येथं झालं. त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या आईंचं निधन झालं आणि त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. असे एक पोरवयाची शिव ओलांडण्यापूर्वीच एक अनाथपण त्यांच्या वाट्याला आलं. तरीही न डगमगता त्यांनी आपलं अध्ययन आणि ज्ञानलालसा सुरू ठेवली. ते सुरुवातीला वाराणसीला गेले आणि तिथं त्यांनी हिंदू अध्यात्म, धर्मशास्त्र यांचा अभ्यास केला. तसेच भारतीय राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा परिचय आला. याच काळामध्ये त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांचाही अभ्यास केला. वाराणसीच्या वातावरणामध्ये त्यांचं जसं अंतरंग बहरत गेलं वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या आणि अध्यात्माच्या अभ्यासानं, तसंच त्यांचं बाह्य रूपही पालटलं. पगडी किंवा दाढी असा एक वेश त्यांनी परिधान केला. 1901 साली ते एट्टायपुरमला परतले आणि तिथल्या राजाच्या दरबारामध्ये राजकवी म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. 1904 साली त्यांनी शिक्षक म्हणून मदुराईच्या हायस्कूलमध्ये काही काळ अध्यापन केलं. त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह चल्लमाकांशी झाला. त्यावेळेला त्यांच्या पत्नीचं वय फक्त 7 वर्षे होतं. म्हणजे त्या काळामध्ये लहान वयामध्ये विवाह करण्याची जी पद्धत होती ती आपल्याला या घटनेवरून दिसून येतं. त्यांना पत्रकारितेची, विशेषतः मुद्रित माध्यमामध्ये काम करण्याची एक विशेष आस्था होती आणि म्हणून 1903-04 पासून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्याला आढळून येतं. स्वदेश मित्रन या नावाचं एक तमिळ दैनिक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सहसंपादक म्हणून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला प्रारंभ केला. 1905 साली वाराणसीला झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेलेले होते आणि अधिवेशनाहून परत येत असताना स्वामी विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सिस्टर निवेदिता यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य, त्यांचा व्यासंग, भाषा प्रभुत्व या सगळ्या गोष्टीनं ते कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी सिस्टर निवेदिता यांना आपलं गुरुस्थानी मांडलं. 1906 साली कलकत्त्याला दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं त्याला सुद्धा सुब्रमण्य भारती हजर होते. 1907 साली त्यांनी एक इंडिया नावाचं तमिळ साप्ताहिक सुरू केलं आणि बाला भारतम या नावाचं इंग्रजी साप्ताहिक सुरू केलं. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामध्ये एक राष्ट्रवाद, वेगवेगळ्या विषयावरलं चिंतन आणि काही सर्जनशील विचार व्यक्त झालेले आपल्याला आढळून येतात. 1907 साली सुरतला जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं जे कमालीचं गाजलेलं होतं, जहाल आणि मवाळ यांच्यातल्या संघर्षामुळं,
तिथं ते हजर होते आणि तिथं त्यांनी जहाल पक्षाला आपला पाठिंबा दिलेला होता. या सगळ्या घटना घडामोडीकडे ब्रिटिश सरकारचं बारकाईने लक्ष होतं. विशेषतः सुब्रमण्यम भारती यांचं वृत्तपत्रातलं लेखन, प्रखर राष्ट्रवाद त्यांच्या विचारातनं व्यक्त होणं, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असणारा सक्रिय सहभाग, या सगळ्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांच्यावर खटला दाखल केला आणि त्यांना पकडण्यासाठी वॉरंट जारी केलं. त्यामुळं ते तामिळनाडूतून पॉंडिचेरीला गेले, कारण पॉंडिचेरी ही त्यावेळेला फ्रेंचांची वसाहत होती, तिथे ब्रिटिश कायदे लागू होत नव्हते, म्हणून ते पॉंडिचेरीला गेले. इकडे ब्रिटिशांनी त्यांच्या सगळ्या प्रकारच्या प्रकाशनावर बंदी आणायचा प्रयत्न केला. पॉंडिचेरीमध्ये त्यांची अरविंद घोष, लाला लजपतराय, सी.व्ही. सुब्रमण्यम अशासारख्या त्यावेळच्या अग्रणी क्रांतिकारकांशी त्यांची भेट झाली. 1918 साली ते पॉंडिचेरीहून भारतामध्ये आले. अर्थात त्यावेळेला भारतात ब्रिटिशांचा अंमल होता आणि त्यांनी ब्रिटिश इंडियात पाऊल ठेवल्याबरोबर त्यांना अटक करण्यात आली आणि तुरुंगात ठेवण्यात आलं. त्यावेळच्या काही अतिशय मातब्बर नेत्यांनी, विशेषतः त्यामध्ये रामस्वामी अय्यर वगैरे होते, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांची 3 आठवड्यामध्ये तुरुंगातनं सुटका झाली. त्यांनी मुख्यतः कविता आणि वृत्तपत्रीय लेखन ह्याच्यामध्ये अतिशय क्रांतिकारी स्वरूपाचं लेखन केलं. तमिळ कवितेला एक आधुनिक रूप त्यांनी दिलं असं मानलं जातं. विशेषतः पुरोगामी सुधारणावादी विचार, साधे शब्द, लय, ताल हे त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आढळतात. राष्ट्रवाद, प्रेम, मुलं, निसर्ग किंवा एक तमिळ संस्कृती, स्वातंत्र्यभाव इत्यादी विषयावर त्यांनी लेखन केलेलं आढळून येतं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते चेन्नईमध्ये एका त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये राहत होते. त्यांचं निधन 12 सप्टेंबर 1921 रोजी झालं. त्यांच्या निधनाची सुद्धा एक अतिशय हृदयद्रावक अशी कथा आहे. एका मंदिरामध्ये ते गेलेले होते आणि तिथल्या हत्तीनं त्यांना धडक दिली. खरं तर त्या हत्तीला त्यापूर्वी सुद्धा ते अनेकदा चारा वगैरे टाकत असायचे, पण तो हत्ती खवळला, त्यांना त्या हत्तीनं मारलं आणि ती जोरदार धडक बसली. त्यामुळं ते दवाखान्यामध्ये वगैरे गेले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि अंतिमतः 12 सप्टेंबर 1921 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जे चेन्नईतलं राहतं घर होतं ते भारत सरकारनं 1993 साली ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. भारती इलम म्हणजे भारतींचं घर असं त्याला म्हटलं जातं. याशिवाय त्यांचं जन्मगाव एट्टायपुरम किंवा पद्दचेरीमध्ये, पॉंडिचेरीत जिथं ते राहत होते, तिथली घरं सुद्धा सरकारनं स्मारक म्हणून एक संवर्धित केलेली आढळून येतात. विशेषतः त्या ठिकाणी भारतींचा पुतळा, त्यांच्या स्मारकाचा वेगवेगळ्या पैलू, त्यांच्या एकूण लेखनाचं, छायाचित्राचं प्रदर्शन वगैरे तिथं आपल्याला आढळून येतं. 1960 साली भारत सरकारनं त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट प्रसारित केलं. 1987 साली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं त्यांच्या नावानं सुब्रमण्यम भारती साहित्य पुरस्काराची घोषणा केली. तामिळनाडू सरकारनं भारतीय युवा कवी पुरस्कार सुरू केला. त्यांच्या नावावर भारती या नावाचा चित्रपट सुद्धा 2000 साली तमिळमध्ये ती फिल्म प्रदर्शित झाले. आणखी एक 2-3 फिल्म तमिळमध्ये त्यांच्या नावानं प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या ज्या कविता येतात त्याच्यामध्ये मुख्यतः एक सामाजिकता आणि राष्ट्रीयता ही प्रखरपणे अभिव्यक्ती होत असताना आढळून येते. आपण इंटरनेटवर वगैरे त्यांच्या कविता आपण पाहू शकता, वाचू शकता. आओ गाये वंदे मातरम, भारत माँ की वंदना करे हम या नावाची त्यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे. तिचा हिंदीमध्ये अनुवाद झालेला आहे. आता वेळेअभावी मी ती सगळी कविता वाचत नाही, आपण ती सगळी वाचावी ही उत्सुकता निर्माण करतो. आणि अंतिमतः आपण आजच्या विषयाकडे येऊया. हा सगळा जो कार्यक्रम आहे तो सुब्रमण्यम स्वामी यांचं भारतीय भाषातलं योगदान आणि त्यांचं बहुभाषिकत्व असणं या स्मरणार्थ भारतीय भाषा उत्सव म्हणून आज हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या व्याख्यानामध्ये वक्ते म्हणून नाईट कॉलेजचे प्राचार्य, इंग्रजी भाषा, भाषाशास्त्र, साहित्य यांचा अत्यंत सखोल व्यासंग असणारे आणि एकूण भाषा व्यवहार आणि सांस्कृतिक व्यवहार, शिक्षण व्यवहार यांच्याकडे अत्यंत गंभीरपणे पाहणारे प्रोफेसर डॉक्टर उत्तम पाटील सरांना आपण या व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं आहे. केवळ व्याख्यानासाठी एक वक्ता म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं नाही, तर एकूणच भारतीय भाषांच्याकडं अत्यंत गंभीरपणे पाहून त्या संदर्भात काही एक मूलभूत चिंतन ते आज आपल्या पुढे मांडतील. त्यांना विषय सुद्धा तसा अत्यंत आव्हानात्मक स्वरूपाचा आपण दिलेला आहे की जो आपल्यासाठी जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे की सध्याची भारतातली भाषिक विविधता आणि बहुभाषावाद हा समकाळासाठी अत्यंत आव्हानात्मक, की जो आपण समजून घेतला तरच एक विविधतेमध्ये आपण सगळेजण सहभावानं राहू शकू, अशा स्वरूपाच्या विषयावर सर बोलणार आहेत. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी अँड मल्टीकल्चरलिझम इन इंडिया असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. सरांचं या विषयावरलं व्याख्यान आपल्या सगळ्यांना अत्यंत उद्बोधक ठरेल असं वाटतं.
मी माननीय डॉक्टर उत्तम पाटील सरांचं या व्याख्यानामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तसंच पुन्हा एकदा दूरशिक्षण केंद्राचे सर्व अधिकारी, तिथले तिन्ही भाषा विभागाचे समन्वयक आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद डॉक्टर अरुण शिंदे सर. मी यानंतर विनंती करतोय आजच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर उत्तम पाटील सर यांची ओळख करून डॉक्टर प्रकाश बेळकेटी सर यांनी द्यावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश बसवानी बेळकेटी, इंग्रजी विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक या पदावरती दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र येथे कार्यरत आहे. या आभासी व्यासपीठावरून मी आजचे प्रमुख वक्ते माननीय प्राचार्य डॉक्टर उत्तम पाटील सरांचे परिचय करून देत आहे. सरांचे शिक्षण MA PhD असून त्यांनी इंग्रजी विषयातून MA पूर्ण केले आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून लिंग्विस्टिकमधून PhD पूर्ण केले. त्याचबरोबर सर सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत. जवळजवळ 31 वर्षे UG टीचिंग आणि 16 वर्षाचा PG एक्सपिरियन्स सरांच्याकडे आहे. ELT इंग्लिश लँग्वेज लर्निंग अँड टीचिंग, लिंग्विस्टिक, इंडियन इंग्लिश लिटरेचर, कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक, इंडियन रायटिंग इन इंग्लिश, कंपॅरेटिव्ह लिटरेचर हे सरांचे टीचिंगमधील आवडीचे क्षेत्र आहेत. सरांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या सेमिनार आणि वर्कशॉपमधून जवळजवळ 25 पेपर प्रेझेंट केलेले आहेत. त्यानंतर सरांनी वेगवेगळ्या जर्नलमधून 35 रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश झालेले आहेत. त्याचबरोबर 18 चॅप्टर्स हे बुक फॉर्ममधून सुद्धा पब्लिश झालेले आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही सेमिनार वर्कशॉप आहेत त्या वर्कशॉपसाठी रिसोर्स पर्सन म्हणून जवळजवळ 88 वेळा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशनच्या संदर्भात बोलायचं झालं तर सर वेगवेगळे सेमिनार आणि वर्कशॉपसाठी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये खास करून उल्लेख करायचा असेल तर इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल फॉर NAC राजर्षी शाहू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज रुकडी येथे सरांनी कोऑर्डिनेटर म्हणून जवळजवळ 15 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली सरांना UGC स्पॉन्सर्ड नॅशनल सेमिनार ऑन NAC रिॲक्रेडिशन अँड रुरल कॉलेजेस यासाठी एक ग्रँट प्राप्त झाला होता 1 लाख रुपयाचा. त्याच्यानंतर वर्कशॉप ऑन डिझास्टर मॅनेजमेंट 22 डिसेंबर 2016 साली एक वर्कशॉप घेण्यात आला होता. त्या वर्कशॉपचे सर कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. त्यानंतर टीचर ट्रेनिंग प्रोग्राम 2018 साली एक प्रोग्राम घेण्यात आला होता. त्या प्रोग्रामचे सुद्धा सर कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिलेलं आहे. अशा अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे जे काही सेमिनार्स आहेत, वर्कशॉप्स घेण्यात आलेले होते, त्या वर्कशॉपमध्ये सर कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अकॅडमिक मेंबरशिपचा जर उल्लेख करायचा झाला तर सर ऑल इंडिया इंग्लिश टीचर असोसिएशनचे मेंबर आहेत. त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी इंग्लिश टीचर्स असोसिएशन सुटा याचे सुद्धा सर एक लाईफ मेंबर आहेत. त्याच्यानंतर लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया याचे सुद्धा सर 2006 ते 2008 या काळामध्ये लाईफ मेंबर म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर सर शिवाजी विद्यापीठाच्या विविध कमिट्यावरती खास करून बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्लिश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये सर मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्लिश शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे कार्यरत आहे. शिवाजी विद्यापीठाबरोबरच सरांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सब कमिटीमध्ये सुद्धा काम पाहिलेलं आहे आणि अजून बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये
काम करत आहे. त्यानंतर आपण सरांचा बुक पब्लिकेशनच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सरांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती 6 पुस्तके लिहिलेली आहेत. त्याचबरोबर एका पुस्तकासाठी त्यांनी एडिटर म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. सरांच्या या एज्युकेशन फील्डमधील कॉन्ट्रीब्युशनमुळे त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये खास करून उल्लेख करायचा असेल तर हायर एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटी मुंबई कडून 2013 साली बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड ने त्यांना सन्मानित करण्यात आला होता. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्याकडून सुद्धा सरांना आउटस्टँडिंग टीचर अवॉर्ड म्हणून 2021 साली सन्मानित करण्यात आला. त्याच्यानंतर 2023 साली ग्लोबल फाउंडेशन इंडिया न्यू दिल्ली यांच्याकडून आउटस्टँडिंग नॅशनल लेवल बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून अवॉर्ड देऊन सरांना सन्मानित करण्यात आला होता. सरांचा परिचय देण्यासारखं अजून बरेच काही कॉन्ट्रीब्युशन सरांचं आपल्याला सांगता येईल, परंतु वेळेअभावी मी अगदी सरांचा अतिशय अल्प परिचय इथं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद बेळीकट्टी सर. मी विनंती करतोय आजच्या भारतातील भाषिक विविधता आणि बहुभाषावाद या विशेष ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित असणारे नाईट कॉलेज प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उत्तम पाटील सर यांना की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. सरांचा माईक आवाज येत नाही सर. डॉक्टर के बी पाटील सर, त्याचबरोबर या व्हर्च्युअल मीटिंग साठी उपस्थित असणारे माननीय श्री व्ही बी शिंदे सर, जे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव आहेत. त्याचबरोबर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे सहाय्यक उपकुलसचिव माननीय श्री डी एल मोहाडीकर सर, माननीय श्री एस जी कुंभार सर, आणि त्याचबरोबर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बेळीकट्टी सर, डॉक्टर चोपडे संजय चोपडे सर, डॉक्टर एन एस रणदिवे सर, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक केलं ते नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स कोल्हापूरच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे सर. आज आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा विशेष ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम घेत आहोत. आणि हा कार्यक्रम भारतीय भाषा उत्सवाअंतर्गत घेतला जातोय. भारतीय भाषा उत्सव जो साजरा केला जातो त्याचा पाठीमागचा उद्देश प्राध्यापक शिंदे सरांनी सविस्तरपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो ते चिन्नास्वामी सुब्रमण्यम भारती यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. वास्तविक आपण ज्यावेळी भाषा हा शब्द उच्चारतो त्याच वेळी एक गोष्ट आपण निश्चित करतो की आपण या विश्वातील इतर प्रजातींच्या पेक्षा वेगळे आहोत. भाषा आणि भाषेचा उच्चार आणि भाषा अवगत करणे आणि ती वापरणे. आता ही भाषा असते तरी काय याविषयी मी बोलेन, थोडक्यात मांडेन. भाषा म्हणजे काय? भाषा आणि समाज यांचं नातं
ही मी इथं थोडक्यामध्ये मांडेन. भाषा देश आणि राष्ट्र यांच्यातील संबंध मांडला जाईल आणि त्यानंतर जगामधील ज्या भाषा आहेत त्यांच्याविषयी मी थोडक्यात बोलेन. भाषा कोणत्या पद्धतीनं निर्माण होते, भाषेच्या 1-2 व्याख्यांची चर्चा करेन आणि नंतर आपण येऊ ते भारतीय भाषांच्याकडे. भारतीय भाषांचं काय असं जे काही स्वरूप आहे आणि भारतामध्ये असणारी भाषिक विविधता आणि त्यामध्ये भारतीय समाजामध्ये, भारतीय समाजकारणामध्ये निर्माण झालेले वेगवेगळे आव्हानं आणि वेगवेगळ्या संधी याचाही मी उहापोह करत राहीन. वास्तविक भाषा म्हटलं की आपण आता मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की भाषा 2 प्रकारची आपण पाहतो. एक म्हणजे नैसर्गिक भाषा आणि दुसरा भाग म्हणजे कृत्रिम भाषा. आपण ज्या भाषा सामाजिक वैचारिक दळणवळणामध्ये, संप्रेषणामध्ये, कम्युनिकेशन मध्ये ज्या भाषा आपण वापरतो त्या सर्व नैसर्गिक भाषा आहेत. आपल्या मातृभाषा मराठी असेल किंवा इतर ज्या कोणत्या भाषा आपल्याला ज्ञात आहेत आणि जे लोक एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात त्यांना नैसर्गिक भाषा मानलं जातं. वास्तविक खरंच त्या नैसर्गिक आहेत का? नैसर्गिक म्हणजे काय? जी गोष्ट निसर्ग निर्मित असते त्याला नैसर्गिक आपण म्हणतो. मग भाषा निसर्ग निर्मित आहेत का? भाषा ही बाब कोणत्या एखाद्या अशा शक्तीनं निर्माण केलेली आहे का? म्हणजे तो भाषा निर्मितीवाद हा एक वेगळाच आहे आणखी. तर यांना आपण नैसर्गिक भाषा मानतो. आणि मग इतर ज्या भाषा आहेत, जरी या भाषा मानवाने निर्माण केल्या असल्या तरी सुद्धा त्यांना आपण नैसर्गिक भाषा मानतो. आणि ज्या इतर भाषा आहेत, मग आपण शॉर्ट हँडची भाषा घेऊ, ब्रेल लिपी घेऊ किंवा आता कम्प्युटरच्या युगामध्ये असणाऱ्या C+ असेल, पायथन असेल, या सर्व ज्या लँग्वेजेस आहेत यांना आपण आर्टिफिशियल लँग्वेजेस म्हणतो, कृत्रिम भाषा म्हणतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो आहे नैसर्गिक भाषांच्या बद्दलचा. आणि या ज्या नैसर्गिक भाषा आहेत या कशासाठी असतात? काय असते भाषा म्हणजे काय असतं बरं? असं जर विचारलं तर आपण एक साधी गोष्ट सांगतो, ती म्हणजे मानवी सामाजिक संप्रेषणाचे साधन म्हणजे भाषा. आता संप्रेषण हा शब्द म्हणजे विचारांचं, भावनांचं आदान प्रदान म्हणजे संप्रेषण. यामध्ये काय केलं जातं? विचार, भावना, माहिती, कल्पना हे एकमेकांना आपण काय करतो? देतो, घेतो. आणि यासाठी जे साधन लागतं ती म्हणजे भाषा असते. भाषा हे साधन आहे. आत्ताच नाही तर अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळी कधी भाषा निर्माण होत असेल, तिची निर्मिती सुरू असेल, त्या काळामध्ये सुद्धा आजच्या एवढेच भाषेचं महत्व होतं. कारण भाषा जी निर्माण होते ती कशासाठी निर्माण होते? ती अवतीभवतीच्या सर्व अवकाशावरती संस्कार करत भाषा निर्माण होते. हे अवतीभवतीचं अवकाश काय असतं? अवकाशामध्ये सर्व येतं, पंचमहाभूत सर्व येतात. या पंचमहाभूतांच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या गोष्टींचं योगदान आहे त्या त्या गोष्टींचं नामकरण, त्या त्या गोष्टींची ओळख करून देणे, म्हणजेच त्यांच्यावरती सामाजिक संस्कार करणे आणि संस्कृतीची निर्मिती करणे म्हणजे भाषा. म्हणजे भाषा हीच संस्कृती आहे. कारण भाषा आपणाला कोणती गोष्ट कशा पद्धतीनं करावी, कोणत्या गोष्टीला कोणत्या संज्ञेनं तिचा उल्लेख करावा, नामनिर्देश काय असावा, हे भाषा सांगते. भाषा जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामधून वजा केली काही कालावधीसाठी, आपण कल्पना तरी करू शकतो का काय होईल याची? थोडी कल्पना करा की आजचे जे युग आहे त्यामधून किंवा अगदी सुरुवातीच्या कालावधीमधून भाषा नावाची
जी मानवाला लाभलेली ही एक सर्वात मोठी अशी, याला देणगी म्हटलं जातं. आता देणगी म्हटलं ना, परत त्यामध्ये दैवी रूप येतं, परंतु ती मानवाची निर्मिती आहे, मानवाच्या विचारातून एक निर्माण झालेलं ते साधन आहे. म्हणूनच माणूस हा इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळा आहे, कारण त्याची विचार करण्याची पद्धती, त्याची निर्मिती क्षमता ही इतरांच्या पेक्षा वेगळी आहे. आणि भाषा म्हणजे इतर प्राण्यांना दळणवळणाची साधनं नाहीत का, संप्रेषणाची साधनं नाहीत का? आहेत ना, परंतु त्यांची संप्रेषणाची साधनं ही मर्यादित आहेत. भाषा मात्र अशी मर्यादित साधन नाही. मर्यादित चिन्हांच्या, संकेतांच्या वापर करून अमर्यादित असे संदेश निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे भाषा. मर्यादितच असतात चिन्ह. भाषा ही चिन्हांनी बनलेली, संकेतांनी बनलेली एक व्यवस्था आहे. आता वास्तविक भाषेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण भाषाशास्त्र म्हणतो, म्हणजेच याला शास्त्रीय पार्श्वभूमी सुद्धा देता येते आपल्याला. आपण त्याच्या खोलामध्ये खूपसं जाणार नाही आहोत. तर आपण ज्यावेळी भाषेचा विचार करतो त्यावेळी मग काही असे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो की भाषा कशा पद्धतीनं तयार होते याविषयी मी तुमच्याशी आता बोललोच, परंतु समाज आणि भाषा मग कशा पद्धतीनं घ्यायचं? कोणताही समाज हा भाषेशिवाय, मानवी समाज हा भाषेशिवाय एकरूप होऊ शकत नाही. जितके समाज तितक्या भाषा. म्हणून भाषा ही त्या त्या समाजाची ओळख असते. समाज आणि भाषा हे परस्परावरती अवलंबून असतात. एखाद्या समाजाची प्रगती, एखाद्या देशाची प्रगती, एखाद्या राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्राच्या भाषेनं केलेल्या प्रगतीवरती मोजली मापली जाऊ शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर इंग्लंड सारखा देश, इतका छोटा देश, परंतु इंग्रजी भाषेनं केलेली जी प्रगती आहे त्यामुळे इंग्लंड सारखा देश जगभर प्रसिद्ध राहू शकतो, जगभर ओळखीचा राहू शकतो. त्याची कारणं वेगवेगळे आहेत, परंतु त्या भाषेनं व्यावहारिक पातळीवरती, सामाजिक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती जो अवाढव्य असा भाग व्यापलेला आहे. त्यामुळं त्या भाषेची प्रगती ही अचाट करणारी आहे. आणि म्हणून ज्या पारंपरिक अभिजात भाषा म्हणून आपण ज्यांना मानतो, मग ती संस्कृत असेल, ग्रीक असेल, लॅटिन असेल, या ज्या भाषा आहेत, या भाषांतील जे काही ज्ञान आहे, जी काही माहिती आहे, ती सर्व जगाला उपलब्ध करून देण्याचं एक साधन म्हणून इंग्रजीनं जो दर्जा प्राप्त केलेला आहे, त्यामुळं तो समाज प्रगत आहे. आणि म्हणून भाषा आणि समाज हे परस्परावलंबी असतात. एक भाषा वास्तविक कशी असते, ती भाषा आणि समाज प्रगती ही एक रेषीय प्रगती ठरू शकते. जिथे जसा भाषा प्रगती करेल तसा समाज प्रगती करतो. म्हणून भाषेची प्रगती ही समाजाच्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरते. भाषा ही सामाजिक प्रगतीचा एक पुरावा आहे आणि तसा तो दाखला मानण्यास पण आपल्याला काय हरकत नाही. कारण जर भाषा आपण बाजूला केली तर मानव हा एक अविकसित असा प्राणी ठरतो, बरं का. असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. माणसाचा विकास हा भाषिक विकासावरती अवलंबून आहे. मग माणसामध्ये आणि भाषा कुणी निर्माण केली, स्त्रीनं निर्माण केली की पुरुषानं निर्माण केली, या ज्या उत्पत्तीच्या, भाषिक उत्पत्तीच्या गोष्टी आहेत त्या आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. भाषा हे एक अभिव्यक्तीचं साधन आहे. अभिव्यक्तीचं साधन म्हणजे काय, तर मला वाटतं, मी अशा पद्धतीनं भाषेकडे पाहतो की भाषा ही आपले विचार, कल्पना, भावना यांना अर्थपूर्ण मूर्त असं रूप देण्याचं साधन आहे. म्हणजे आपण जे काय बोलतो त्याला एक आशय असतो,
तो अर्थपूर्ण असतो आणि तो ऐकणाऱ्याला समजतो. हे बोलणे आणि समजणे या दोन गोष्टी जर घडत असतील तर ती भाषा आणि त्या भाषेचं उपयोजन हे अर्थपूर्ण होतं. अन्यथा त्याला संप्रेषणही म्हणत नाहीत आणि उपयोजनही म्हणत नाहीत. या अनुषंगानं आपण भाषेच्या काही व्याख्या पाहू शकतो. आता वास्तविक भाषेच्या खूप साऱ्या व्याख्या आहेत, परंतु त्यातील काही महत्वाच्या आपण घेतो. आता एक भाषेची व्याख्या मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये देतो, एडवर्ड सेपीरची, आणि त्यानंतर शेशूरची पण देतो, आणि यावरती एक 2-3 मिनिटं आपण चर्चा करू या व्याख्यांच्या वरती. तर पहिली जी व्याख्या आहे ती आहे एडवर्ड सेपीरची आहे. अकॉर्डिंग टू हिम, लँग्वेज इज अ प्युअरली ह्युमन अँड नॉन इन्स्टिंक्टिव्ह मेथड ऑफ कम्युनिकेशन, communicating ideas, emotions, desires by means of a system of voluntarily produced symbols. आता याचं मराठी भाषांतर जे आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे येईल. भाषा म्हणजे काय तर कल्पना, भावना, इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन. वास्तविक हे जे भाषांतर आहे हे भाषांतर तसं अपुरं ठरतं. भाषांतरच केलं तर अपुरं ठरतं. म्हणून मी काय करेन की सेपीरची जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला समजावून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करेन. म्हणजे भाषा म्हणजे काय याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उकल होईल. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, प्युअरली ह्युमन. आता हे काय असतं प्युअरली ह्युमन म्हणजे? प्युअरली ह्युमन मध्ये मी परत दोन इंग्रजी एक्सप्रेशनचा वापर करतो. लँग्वेज ही स्पेसीज युनिफॉर्म आहे आणि स्पेसीज स्पेसिफिक आहे. स्पेसीज स्पेसिफिक म्हणजे काय, फक्त आणि फक्त माणूस या प्राण्याकडे, मानव या प्राण्याकडेच भाषा हे साधन आहे. स्पेसीज स्पेसिफिक म्हणजे फक्त माणसंच भाषा वापरतात, मानव प्राणीच भाषा वापरतो. बघा, मानव प्राणी सोडून दुसरा कोणता प्राणी नॅचरल लँग्वेजेस वापरत नाही. आता आपल्याकडे कार्टून्स वगैरे आता तयार झालेले आहेत, किंवा आपल्याकडे पूर्वीच्या कथा आहेत, फेबल्स आहेत, दंतकथा वगैरे, यामध्ये प्राणी वापरले जातात. मग इसाप नीतीतील कथा असतील वगैरे, आणि ते प्राणी बोलताना वगैरे दाखवले जातात, त्यांच्या मुखामध्ये संवाद ठेवले जातात. परंतु ते शक्य नाही. प्रयोग चाललेले आहेत शास्त्रज्ञांचे वेगवेगळ्या प्राण्यांच्या वरती, अगदी कुत्र्यापासून माकडापासून ते मांजरापर्यंत, आणि आपणाकडे माहित आहे राघू पोपटापर्यंत सर्वांच्यावरती प्रयत्न चाललेले आहेत. परंतु हे प्रयत्न यशस्वी म्हणावे तसे झालेले नाहीयेत. म्हणून फक्त आणि फक्त माणूस या प्राण्याकडेच भाषा हे साधन आहे. आणि स्पेसीज युनिफॉर्म म्हणजे पहा काय, स्पेसीज युनिफॉर्म म्हणजे या भूतलावरत्या सर्व माणसांना भाषा वापरता येते, सर्वांना, फक्त माणसांना आणि सर्व माणसांना. म्हणून ती प्युअरली ह्युमन हा एक कॉन्सेप्ट आपण समजावून घेतो. त्यानंतर ती नॉन इन्स्टिंक्टिव्ह आहे. आता यामध्ये मतमतांतर असतात बरं का. हे नॉन इन्स्टिंक्टिव्हनेस म्हणजे काय, उपजत असं नाही. हे उपजत काय असतं म्हणजे माझा आवाज हा कदाचित उपजत असेल, माझ्या वडिलांच्याकडून माझ्याकडे आला असेल, माझ्या डोळ्यांचा रंग, माझ्या नाकाचा आकार, माझ्या केसांचं रंग, किंवा माझ्या शरीराची रचना, या गोष्टी कदाचित उपजत येतील माझ्याकडे. परंतु भाषा ही उपजत नसते, ती नॉन इन्स्टिंक्टिव्ह. म्हणजे काय, इट इज अ प्युअरली सोशल फिनॉमिनन. हा एक सामाजिक घटक आहे भाषा हा, तो उपजत नाही. म्हणजे काय, मी आज मराठी बोलतो, परंतु माझ्या मुलांना मराठी कधी बोलता येईल जर ते मराठी कम्युनिटीमध्ये, मराठी समाजामध्ये रुळले, मराठी भाषेचा आणि त्यांचा संपर्क आला, आणि तो सुद्धा योग्य प्रमाणात आला, तरच ते मराठी बोलू शकतील, अन्यथा नाही. आणि असे प्रयोग जगभरातील शास्त्रज्ञांनी, भाषाशास्त्रज्ञांनी केलेले आहेत. तर म्हणून ते नॉन इन्स्टिंक्टिव्ह. कधीही आपले आई वडील मराठी बोलतात म्हणून आपल्याला मराठी बोलता येतं असं नाही. म्हणजे समजा मराठी कुटुंबामध्ये जन्मलेलं एखादं लहान मूल अगदी 1 वर्षभरा वयाचं झालं
किंवा 1-1.5 वर्ष वयाचं झालं, ज्यावेळी त्या मुलाला आपण आईपासून दूर करू शकतो, अशा वेळेला जर त्या मुलाला आपण मराठी कुटुंबातून उचलून, ज्या कुटुंबामध्ये मराठी भाषा वापरली जात नाही अशा वातावरणामध्ये जर त्या मुलाला ठेवलं तर ते मूल मराठी भाषा बोलणार नाही. ज्या कुटुंबामध्ये ते ठेवलंय त्या कुटुंबातील ते भाषा बोलेल. म्हणून भाषा ही नॉन इन्स्टिंक्टिव्ह असते आणि ही संप्रेषणाचं हे साधन आहे, पद्धती आहे. यामध्ये आपण आयडियाज, आपल्या कल्पना असतील, आपल्या भावना असतील, आपल्या इच्छा असतील, आपल्या आकांक्षा असतील, काय नाही हो आपण भाषेमध्ये सांगा बरं. आता वर्तमानामध्ये जे आठवतं ते सांगतो, भूतकाळामध्ये घडलेलं सांगतो, भविष्यामध्ये घडणार आहे ते सांगतो, आपली स्वप्नामध्ये सुद्धा आपण भाषा वापरतो. म्हणजे भाषा ही मानवी जीवनातील प्रत्येक अंशाला आणि अंश भरून आहे, अंश आणि अंश भरून असते. भाषा ही मानवी जीवनातून जर आपण बाजूला केली तर मानवी जीवनाचं काय होईल. म्हणजे लाईफ विदाउट स्ट्रिंग इज अ केऑस. त्यातील स्ट्रिंग जी आहे ती भाषा आहे. जर आपण भाषा जीवनातून वजा केली तर फक्त गोंधळ राहण्याची शक्यता आहे बरं का. यानंतर पुढे एक शब्द येतो या व्याख्येमध्ये, तो म्हणजे व्हॉलिंटरी. आता हे व्हॉलिंटरी काय असतं बरं. इथं कोणतीही अशी ठरवून दिलेल्या पद्धतीनं आपण गोष्टी बोलत नाही. स्वइच्छेनं आपल्याला ज्या पद्धतीनं वाटतं ना त्या पद्धतीनं आपण भाषा वापरतो. म्हणून प्रत्येकाची भाषा वेगळी पडते, प्रत्येक समाजाची भाषा वेगळी, त्यामध्ये आणि भाषेमध्ये आणखी बोली भाषा वेगवेगळ्या येऊ शकतात. तिचे प्रकार, बोली प्रकार वेगवेगळे येऊ शकतात आणि व्यक्तीची सुद्धा भाषिक प्रकार येऊ शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये इडिओलेक्ट म्हटलं जातं. आणि म्हणून ते स्वइच्छेनं, व्हॉलिंटरीली, म्हणजे एक वाक्य, एक भावना, एक विचार अनेक माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच भाषेमध्ये मांडू शकतात. तो व्हॉलिंटरीली ही एक डेफिनेशन झाली. आता आणखी एक शास्त्रज्ञ फार मोठा होऊन गेला, वास्तविक त्याच्या पाठीशी भारतीय ज्ञान साधना जी आहे ती खूप मोठी आहे आणि तो म्हणजे फर्डिनांड डी शोसूर. फर्डिनांड डी शोसूर हा जो भाषा शास्त्रज्ञ आहे, वास्तविक यानं खूप अशा विद्यापीठांच्या मध्ये वेगवेगळी व्याख्यानं दिली आणि या व्याख्यानांचं त्याच्या विद्यार्थ्यांनी, चार्ल्स बॅली आणि अल्बर्ट शशाहे या विद्यार्थ्यांनी पुस्तक रूपामध्ये प्रकाशन केलं. तो म्हणजे कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स. आणि यामध्ये तो भाषेची व्याख्या करतो की अ सिस्टम ऑफ डिस्टिंक्ट साइन्स करस्पॉन्डिंग टू डिस्टिंक्ट आयडियाज. म्हणजे ध्वनी आणि अर्थ या सांगड घालण्याच्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा. आता हे आणि परत गमतीशीर गोष्ट आहे. इथं एक गोष्ट येते, म्हणजे खूप छान झालं मला ही व्याख्या आठवली. ते भाषा ही चिन्हांची व्यवस्था असते हे मी तुम्हाला सांगितलं, परंतु भाषेचं चिन्ह निर्मिती होते कशी, ती काय असते त्यामध्ये, आणि मग आपणाला अनेक गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. म्हणजे एक भाषेतील शब्द जो आहे, भाषेतील एक शब्द तो त्या भाषेचं चिन्ह असतो. मग तो शब्द चिन्ह म्हणून पूर्ण कधी होतो बरं. आता हा अभ्यास खूप खोलवर केला तर खूप वेगळा आहे, कारण एक चिन्ह म्हणजे फक्त तो शब्द नसतो लिहिलेला किंवा उच्चारलेला, तर त्याचा आकार म्हणजे ऑर्थोग्राफी, आपण जो लिहितो ना तो आकार, आपण बोलतो तो उच्चार, आणि तो उच्चार आणि तो आकार जी संज्ञा प्रकट करतो, या दोन्हींचा मिलाप म्हणजे ते चिन्ह असतं. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणू आंबा हा शब्द म्हणू, त्यावेळी आपणाला तो आंबा नावाचा जो काही संज्ञा आहे, तो जो काही कॉन्सेप्ट आहे, तो आपणाला ज्यावेळी समजायला हवा. म्हणजे आंबा हा शब्द उच्चारल्यानंतर आपणाला फणस आठवत नाही, आपणाला नारळ आठवत नाही, आपणाला मोसंबी आठवत नाही किंवा सफरचंद सुद्धा आठवत नाही. आपणाला तो विशिष्ट आकाराचा, विशिष्ट रंगाचा, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या रंगाचा असा ते फळ आठवतं, विशिष्ट ऋतूमध्ये भेटणारं ते फळ आठवतं. आणि इथं चिन्ह पूर्ण होतं. आणि चिन्ह ही संकल्पना भाषेतील जी आहे ती शोसूरनं मांडली. आता आपण जे येतोय
या गोष्टी आपण भाषेविषयीच्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण जे येतोय ते जगातील वेगवेगळ्या भाषांच्याकडे येतोय. जगामध्ये किती भाषा असतील बरं? पण पहा, जेवढे समाज, जेवढ्या कम्युनिटीज आहेत तेवढ्या जगामध्ये भाषा आहेत. अजूनही मोजताही आल्या नाहीत. आजही आपल्याला पेपरमध्ये कळतं की आज कोणत्या तरी फुलपाखराची नवीन प्रजाती शोधली, उद्या तुम्हाला समजेल की एखाद्या वनस्पतीची प्रजाती शोधली, परवा असं कळेल की एखाद्या समुद्रातील प्राण्याची प्रजाती शोधली, आणखी एखादा प्राणी सापडेल. हे निसर्ग जो आहे तो अजूनही आपणाला पूर्णपणे समजला नाही. त्यामुळं ज्या मानवी समाजापर्यंत अजून भाषिक समाज पोचलाच नाही, भाषिक मानवी समाज, भाषा आपणाला काय करते? आपणाला ज्ञान निर्मिती करण्यास, माहिती निर्मिती करण्यास मदत करते. ते ज्ञान, ती माहिती, तिचं रक्षण, संवर्धन करण्यामध्ये मदत करते आणि ती पुढल्या पिढीपर्यंत नेण्यास सुद्धा मदत करते. म्हणजे एखादी जगामध्ये एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे भाषा असणे गरजेचं असतं. भाषा नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्व आपण कसं प्रगट करणार बरं? करताच येत नाही. मग जगामध्ये अशा 7 ते 9 हजारापर्यंत भाषा आहेत बरं का. त्यातील 9,000 पैकी, अंदाजे 9,000 पैकी 7,000 भाषा ह्या वापरामध्ये आहेत. त्यातील 1400 ते 1500 भाषांना कायदेशीर प्रमाण म्हणून त्यांना जाहीर केलेलं आहे आणि जवळजवळ 1500 भाषा ह्या जवळपास आता नाहीशा होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे जवळपास इतक्या भाषा आपल्याकडे आहेत आणि त्यातील नाहीशा पण भाषा होत आहेत. आता या भाषांचं जतन कसं होणार, संवर्धन कसं होणार, हा एक भाग झाला. परंतु ज्यावेळी आपण भारताचा विचार करतो, भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये अंदाजे 700 ते 800 भाषा आहेत. यापैकी भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या भाषांना स्थान आहे अशा अधिकृत 22 भाषा आहेत. अजूनही काही भाषांना, आता मराठीला आता नुकताच राजभाषा म्हणून तिला एक दर्जा मिळाला, अभिजात भाषा म्हणून एक दर्जा मिळाला मराठीला. अशा पद्धतीनं भाषेचा दर्जा समाज ठरवतो तिच्या उपयोजनानुसार. ती किती कालखंडाची आहे, तिच्यामध्ये तिचा वापर करणारे किती आहेत, अशा पद्धतीनं. वास्तविक जगामध्ये 8 भाषा सर्वात जास्त वापरल्या जातात. पहिल्या 8 भाषा, त्यामध्ये चीनची मॅन्डरीन ही भाषा असेल, भारताची हिंदी ही भाषा असेल, स्पॅनिश, इंग्लिशचा 4था क्रमांक लागतो, बेंगाली, पोर्तुगीज, अरेबिक, रशियन, अजूनही तमिळ पण वापरली जाते जगभर. अशा काही भाषा आहेत. आता आपण हे मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये जगातील भाषा आणि भारतीय भाषा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. वास्तविक भारतातील भाषिक विविधता ही अचंबित करणारी गोष्ट आहे. म्हणजे भारतातील भाषांचा संच जो आहे तो कुणालाही अचंबित करेल. अगदी अविश्वसनीय अशा पद्धतीची इथं विविधता आहे. याला अगदी J.M. हॉपकिन्सच्या शब्दामध्ये जर बोलायचं म्हटलं, कारण प्रत्येक भाषा ही एक वेगळं सौंदर्य आहे आणि ही म्हणून भारत भाषेच्या बाबतीमध्ये एक पाईड ब्युटी आहे. रंगबेरंगी असं रंगीबेरंगी असं एक सौंदर्य आहे. कारण कोणतीही भाषा चांगलीही नसते, वाईटही नसते, वरच्या दर्जाचीही नसते, खालच्या दर्जाचीही नसते. प्रत्येक भाषा तिचं उपयोजन एकच आहे, संप्रेषण. ते जर ती पूर्ण करत असेल तर ती भाषा म्हणून तिला दर्जा देण्यासाठी योग्य आहे असं मानायला काहीही हरकत नाही. भारत हा अशा असंख्य विविध भाषांचा एक आवास आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 22 अधिकृत भाषा आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आणि या ज्या 22 भाषा आहेत या 4 भाषिक कुलांच्या मधून, भाषा कुलामधून, भाषा वंशांच्या मधून येतात. अशा अनेक भाषा वंश आहेत, परंतु 4 जे भारताशी निगडीत आहेत त्यांचा मी इथं उल्लेख करतो. पहिला म्हणजे इंडो आर्यन,
दुसरा म्हणजे द्रविडियन, तिसरा म्हणजे ॲस्ट्रो एसेटिक, चौथा म्हणजे सायनो तिबेटन. म्हणजे जगामध्ये 147 भाषा कुलं आहेत, भाषा परिवार आहेत आणि भारतातील भाषा परिवार हे प्रामुख्यानं 4 आहेत. इंडो आर्यन मध्ये हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती सारख्या भाषा येतात. द्रविडियन मध्ये प्रामुख्यानं दक्षिण भारतीय भाषांचा अंतर्भाव होतो, त्यामध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषा येतात. ॲस्ट्रो एसेटिक मध्ये संथाली, हो, मुंदारी इत्यादी भाषा येतात. आणि सायनो तिबेटन मध्ये तिबेटन, लडाखी, बर्मीज पण भाषा येते. म्हणजे अशा भाषांच्या परिवाराची पार्श्वभूमी असणाऱ्या भाषांची भारतामध्ये विपुल अशी विविधता आपल्याला पाहायला मिळते. आता या भाषा ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी परत एकदा समाजामध्ये ज्यावेळी येतो आपण, वास्तविक भारत हा आज आपण 75 वर्ष झालेली आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून, एक संघराज्य म्हणून आपण 75 वर्ष भारत या देशाचा अभिमानास्पद जे काय विकास झालेला आहे, प्रगती झालेली आहे, त्याच्यामध्ये भाषांचं पण योगदान आहे, ते नाकारता येणार नाही. आणि त्याच्या अगोदर मग भारतामध्ये कशा पद्धतीची गोष्ट होती, म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या जरी अगोदर आपण विचार केला तर भारत हा 21 प्रांतांच्या मध्ये, 21 सुब्यांच्या मध्ये होता, जिथं वेगवेगळी संस्कृती होती, वेगवेगळी सांस्कृतिक ओळख होती. काही प्रांतांच्या मध्ये संस्कृतीचं मिश्रण होतं. परंतु काय झालं की इंग्रजांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी या प्रांतांची विभागणी अगदी स्वैरपणे केली, कशाचाही विचार न करता. संस्कृतीचा विचार केला नाही, भाषांचा विचार केला नाही, सामाजिक सौदार्हाचा विचार केला नाही, कशाचाही विचार न करता त्यांना काय महत्वाचं होतं, प्राधान्यानं ते प्रशासनाकडे पाहत होते. त्यांना भारतामध्ये प्रशासन करून काय करायचं होतं, भारतामधून जास्तीत जास्त जे काही संपत्ती आहे त्या संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी प्रशासनाचं नियोजन केलेलं होतं. आणि यातून त्यांनी काय केलं, या प्रांताच्या स्वैर विभागणीमुळं काय झालं, यातूनच बहुजातीय आणि बहुभाषिक प्रांत तयार झाले. म्हणजे आता जे आपण बहुभाषिक प्रांत पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी ते निर्माण झाले. आणि यातही आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल म्हणजे बहुभाषिकता निर्माण होण्यासाठी त्यामध्ये जो भाग येतो तो म्हणजे वसाहतवाद, साम्राज्यवाद, या 2 गोष्टी बहुभाषिकवाद या जगामध्ये निर्माण होण्यासाठी खूप कारणीभूत ठरल्या. कारण आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी कोणताही राजा इतर साम्राज्यावरती आक्रमण करणार, ते जिंकून घेतल्यानंतर राज्यकर्त्यांची भाषा म्हणून ती भाषा म्हणजे जे जिंकलेले आहेत त्यांची भाषा राज्यकर्त्यांची भाषा ठरते आणि ती भाषा तिथं महत्वाची ठरते. आणि यातूनच साम्राज्यवादातून भारतावरती भरपूर आक्रमणं झाली, इथं वेगवेगळ्या साम्राज्यांनी साम्राज्य केलं, त्यांच्या भाषाही इथं वापरल्या गेल्या, त्यातूनही हा बहुभाषिकता भारताला लाभलेली आहे. आणि 16व्या शतकामध्ये इंग्रजी आणि युरोपियन भाषा भारतामध्ये आल्या आणि त्यातूनही आणखी बहुभाषिक विविधता भारताची वाढली. आता ही जी भाषिक विविधता आहे ती भारतामध्ये कशा पद्धतीनं रुजली गेली याविषयी थोडंसं आपण पाहूया. वास्तविक भारतीयांना, आपणाला प्रत्येक भारतीयाला भारतीय समाजाला त्यांच्या भाषेविषयी वाटणारी आत्मीयता आहे. कारण काय असतं, आपल्या समाजाची आयडेंटिटी, आपल्या समाजाची ओळख ही भाषेपासून सुरू होते बरं का. भाषा ही संस्कृती आहे, मी अगोदरच उल्लेख केलेला आहे. तर अगदी मराठीमध्ये जर बोलायचं झालं, मराठीचा जर विषय आपल्याला घ्यायचा झाला तर कुणाला नाही, ज्ञानेश्वरांच्या पासून आपण त्याचे दाखले देऊ शकतो. म्हणजे ज्ञानेश्वरांना मराठीविषयी वाटणारी आत्मीयता ही त्यांच्या एका ओवीतून येते. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन, हे त्यांनी दिलेलं आहे. किंवा संत ज्ञानेश्वरांनी बऱ्याचशा ओव्या किंवा अभंग पण
मराठीसाठी लिहिलेले आहेत. त्यापैकी मी काही इथं कोट करू इच्छितो. जैसी दीपा मासी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी, तैशी भाषामध्ये मराठी सर्वोत्तम. हे काय दाखवतं बरं? हे ज्ञानेश्वरांची त्यांच्या भाषेविषयीची असणारी अस्मिता, प्रेम दाखवतं. वास्तविक ज्ञानेश्वरी त्यांनी संस्कृत मधून गीता ही मराठीमध्ये सर्वांना समजावी म्हणून आणली आणि इथंच त्यांची मराठी विषयीची अस्मिता आपल्याला पाहायला मिळते. अशीच प्रत्येक भाषेविषयी त्या भाषा वापरणाऱ्याला अस्मिता असते. आणि मग इथं चालू होतो बहुभाषिकतेतील, कदाचित बहुभाषिकता ही जी संज्ञा आहे या संज्ञेला तिथं पूर्णविराम मिळतो आणि बहुभाषिक वाद सुरू होतो. वाद हा मी लिटरल मिनिंग म्हणजे तो शब्दशः अर्थाने शब्द इथं वापरत नाही, त्याची तत्व वगैरे त्याची मांडणी येते वाद या शब्दामध्ये. ज्यावेळी त्याची आपण तात्विक बाजूला त्याच्या जातो, सैद्धांतिक बाजूला ज्यावेळी आपण त्याच्या जातो, त्यावेळी ती तत्व वगैरे आपल्याला अभ्यासावी लागतात. परंतु ज्या वेळी आपल्याला भारतामधील भाषिक विविधतेचा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला या गोष्टी पाहाव्या लागतात. तर या भाषिक अस्मितांच्यासाठी भारतामध्ये सर्वात प्रथम लोकमान्य टिळकांनी लोकशाही स्वराज्य पक्ष त्यांचा ज्यावेळी त्यांनी स्थापन केला त्यावेळी या पक्षामार्फत त्यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी केलेली होती. 1920च्या अगोदर ही मागणी केलेली होती आणि त्यानंतर 1927ला सायमन कमिशन आलं. या सायमन कमिशनने भारताच्या भाषावार प्रांत रचनेला जोर दिला. 1930ला या सायमन कमिशनच्या शिफारशीनुसार बिहार, ओडिशा, सिंध असे प्रांत बनवले गेले. कारण त्यावेळी भारतामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 1948 पर्यंत हेच प्रांत होते. बिहार, ओडिशा आणि सिंध हे प्रांत होते. आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1948ला एक आयोग नेमला गेला. त्या आयोगाचं नाव आहे धर आयोग. श्यामकृष्ण धर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला गेला. या आयोगाला एक जे काम दिलेलं होतं ते कामच होतं की भाषावार प्रांत निर्मितीचं काम होतं याला दिलेलं. परंतु या आयोगापुढे फार मोठी आव्हानं होती. कारण 1947-48ला भारतातील वेगवेगळ्या संस्थानांचं विलिनीकरण संघराज्यामध्ये करून घेण्याचं चाललेलं होतं आणि जवळपास 562 संस्थानं होती. आता हे प्रत्येक संस्थान म्हणजे प्रत्येक राज्य, त्या राज्याची भाषा आली आणि मग हे प्रांत कशा पद्धतीने निर्माण करायचं हे एक मोठं आव्हान होतं त्यांच्या समोर. तर यामध्ये लगेचच काय करण्यात आलं, या आयोगानंतर लगेचच JBP आयोग म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्ट V सीतारामय्या यांचा आयोग तयार करण्यात आला. आणि यांनी मग या आयोगानं सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुचवल्या. भाषिक आधारावरती राज्यांची निर्मिती सुचवली, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी योगदान दिलं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी योगदान दिलं आणि पट्ट V सीतारामय्या यांनी सुद्धा योगदान दिलं. वास्तविक पट्ट V सीतारामय्या हे यांनी जे या एक गोष्ट मला तुमच्या लक्षात आणून द्यावी लागेल. याला कारण असं होतं की 1953 मध्ये नंतर आपल्याकडे न्यायमूर्ती फजल अली या आयोगाची एक फलनिष्पत्ती म्हणजे काय तर 22 डिसेंबर 1953ला न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राज्य पुनर्गठन आयोग स्थापण्यात आला आणि त्यानुसार 1955ला भारतामध्ये 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. परंतु 1955च्या अगोदर 1953 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये प्रथम तेलुगू भाषिक राज्य म्हणून आंध्र प्रदेशला
आंध्र प्रदेशची निर्मिती करण्यात आलेली होती आणि या निर्मितीला विरोध पोट्टी श्री मालू यांनी केला. त्यांना मद्रास पासून आंध्र प्रदेश वेगळं करण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलं. हे उपोषण 58 दिवस चाललेलं होतं आणि या उपोषणादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आणि यामुळेच स्वतंत्र तेलुगू भाषिक राज्य निर्माण करण्यास राज्यकर्त्यांना भाग पाडण्यात आलं. आणि मग 1955 आपण पाहिलं त्यानुसार की 1955 मध्ये 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. 30 डिसेंबर 1955 हा अहवाल सादर झाला आणि या अहवालामध्ये काही गोष्टी, काही निकष ठरवण्यात आलेले होते ह्या राज्यांच्या निर्मितीसाठी. ते म्हणजे राष्ट्रीय एकता हा पहिला निकष होता. दुसरा प्रशासकीय निकष, आर्थिक बाबींचा आर्थिक व्यवहार्यता पाहिजे होती राज्य निर्मितीसाठी. आर्थिक विकास, अल्पसंख्याकांचे हितसंबंध संरक्षण आणि सर्वात महत्वाचा जो निकष होता तो म्हणजे भाषा. या निकषांच्या वरती राज्यांच्या पुनर्रचनेच्या शिफारशी करण्यात आला. यामध्ये काही बदल करून या शिफारशी स्वीकारल्या गेल्या आणि 1956 मध्ये पुनर्रचना कायदा संसदेने मंजूर केला आणि यानुसार 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली गेली. 1960 मध्ये परत एकदा पुनर्रचनेची दुसरी फेरी आली, ज्याच्यामध्ये मुंबई राज्याचे विभाजन करण्यात आले आणि आपला महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली. 1963 मध्ये परत एकदा पुनर्रचना करण्यात आली, यातून नागालँडची निर्मिती झाली. 1966 मध्ये पंजाबची पुनर्रचना करण्यात आली. जो प्रांत होता पंजाब हा प्रांत, त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यातून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशी राज्य निर्माण करण्यात आली. 1972 मध्ये मेघालय, मणिपूर, त्रिपुरा सारखी राज्ये निर्माण करण्यात आली. 1987 मध्ये मिझोरम, अरुणाचल प्रदेश, गोवा हे भाषिक प्रांत, राज्यवार म्हणजे भाषेला अनुसरून या राज्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याचे सुद्धा आपण नंतर डिटेल्स पाहू शकतो. 2000 साली उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती झाली आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात अलीकडे 2014ला तेलंगणा हे राज्य निर्माण झालं. भारतामध्ये आता जी काही राज्य आहेत यातील जवळपास एक राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये सर्वच राज्यांच्या मध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल तर सर्व राज्यांच्या मध्ये इंग्रजी भाषा वापरली जाते. वास्तविक भारताला राष्ट्रभाषा नावाचा प्रकार नाहीये बरं का. आता प्रचार केला जातो हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे म्हणून, परंतु भारताला राष्ट्रभाषा नाहीये. आपल्या संविधानामध्ये राष्ट्रभाषा म्हणून कोणत्याही भाषेचा अजून स्वीकार केलेला नाही. तर भारतामध्ये असोसिएट ऑफिशियल लँग्वेजेस म्हणून हिंदी आणि इंग्रजी या दोन्हींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि इंग्रजी ही असोसिएट ऑफिशियल लँग्वेज म्हणून काम करते आणि हिंदी ही पहिली ऑफिशियल लँग्वेज आहे आणि इंग्रजी ही असोसिएट ऑफिशियल लँग्वेज म्हणून काम करते. परंतु जर भारताची जर तुम्ही प्रांतवार रचना पाहिलात तर तुम्हाला अजूनही लक्षात येईल की दक्षिण भारतातील जी राज्य आहेत ती अजूनही हिंदीचा स्वीकार करायला तयार नाहीत. हिंदीचा स्वीकार करायला तयार नाहीत आणि म्हणून म्हणजे तसा काही मी राजकीय विश्लेषक नाही, परंतु या भाषिक प्रभावामुळे भाजप हा पक्ष दक्षिणेमध्ये आपली पाळंमुळं अजूनही खोलवर रुजवू शकत नाही किंवा हवा तितका पसरू शकत नाही. याचं कारण काय आहे? भाषिक अस्मिता. दक्षिणेतील राज्यांना उत्तरेकडील राज्यांची जी हिंदी भाषा आहे ते स्वीकारणं कठीण जातंय आणि म्हणून तिथं इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर होतो. असो तर अशी काही 16 राज्य आहेत की जिथं 5 भाषा वापरल्या जातात. 5 राज्यांच्या मध्ये 6 भाषा आहेत, राज्यांना 6 भाषा आहेत. 4 राज्यांच्या मध्ये 2 भाषा वापरल्या जातात. अशी काही राज्य आहेत की तिथं म्हणजे 3 भाषा वापरल्या जातात. काही राज्यांच्या मध्ये 2 भाषा वापरल्या जातात. इंग्रजी तिथं असतेच, कारण इंग्रजी ही ऑफिशियल
लँग्वेज आहे भारताची, त्यामुळे इंग्रजी भाषा ही सर्व राज्यांच्या मध्ये वापरली जाते. एक हरियाणा एक असं राज्य आहे की जिथं सर्वात जास्त 8 भाषा वापरल्या जातात इंग्रजीचा समावेश केला तर, आणि 7 भारतीय भाषा आहेत. झारखंडमध्ये 9 भाषा वापरल्या जातात, इंग्रजी सोडून 8 भाषा आहेत तिथं. एक उत्तर प्रदेश असं एक राज्य आहे भारतातील जिथं हिंदी ही एक भाषा वापरली जाते, परंतु हिंदीच्या ज्या बोली भाषा आहेत, हिंदी आणि इंग्रजी, परंतु हिंदीच्या बोली भाषा ह्या जास्तीत जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये वापरल्या जातात. अवधी, भोजपुरी, बज्र, खारी. भोजपुरीमध्ये सिनेमे पण तयार होतात. भोजपुरी भाषेमध्ये सिनेमे तयार होतात. म्हणजे जसं आपल्याकडे तेलुगू सिनेमा आहे, म्हणजे जशी आपली हिंदीचा बॉलिवूड आपण म्हणतो तसं टेलिवूड पण आहे तिकडं, तसा भोजपुरीमध्ये सिनेमे तयार होतात. उत्तराखंड सुद्धा हिंदीच्या बाबतीमध्ये बोलीभाषा गढवाली, कुमाऊनी, जोनसदी अशा भाषा वापरल्या जातात. म्हणजे भाषिक विविधता भारतातली जी आहे भारतासाठी आपण एक फायदा म्हणून तिचा आपण स्वीकार करायचा की भाषिक विविधतेतून वेगवेगळे होणारे वादविवाद म्हणून याकडे आपण पाहायचं. ही फार म्हणजे फार महत्वाची गोष्ट आता ठरलेली आहे. यातील काय होतं, कारण भाषिक वाद किंवा भाषिकता निर्मिती मागचे घटक कोणते आहेत, तर साम्राज्यवाद आहे, वसाहतवाद आहे, तो आपण पाहिलाय. दुसरा जो घटक आहे तो आता आपण पाहतोय तो म्हणजे स्थलांतर किंवा आर्थिक चळवळी. माणसं स्थलांतरित होतात. म्हणजे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलात तर सर्व भाषा, भारतातील बहुतांशी भाषा वापरणारे लोक आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतात, किंवा भारतातील कोणत्याही राज्यामध्ये जा, तुम्हाला ही भाषिक विविधता जी आहे ती पाहायला मिळणारच. याचं कारण काय, लोक स्थलांतरित होतात. मग स्वतःचे आर्थिक हितसंबंध जे आहेत, स्वतःची आर्थिक प्रगती करून घेण्यासाठी ते स्थलांतरित होतात. अगदी मी तुम्हाला कोल्हापूरमधील उदाहरण सांगतो. कोल्हापूरमध्ये केरळमधील बहुतांशी लोक कोल्हापूरमध्ये स्थायिक आहेत. ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी केरळीमध्येच त्यांचं जे काही संप्रेषण आहे ते व्यवहार चालू राहतात. कालच केरळचे एक माझ्या घराशेजारी आमच्या भागामध्ये स्वामी अय्यप्पा यांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर शनिवारी हे लोक जमलेले असतात. आपण जर तिथं गेलो तर त्यांचा जो काही संवाद चाललेला आहे तो काही कळत नाही, परंतु ते त्यांची कोल्हापूरमध्ये आले म्हणून त्यांची भाषिक अस्मिता सोडायला तयार नाहीत. म्हणजे आज आपण कोल्हापूरमध्ये भारतातीलच भाषा नाही तर जगातील वेगवेगळ्या भाषा वापरणारे कोल्हापूरमधले लोक आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे कोल्हापूरमधले लोक जर्मन वापरताना आपल्याला पाहायला मिळतील, कोल्हापूरमधले लोक जॅपनीज शिकताना पाहायला मिळतील, चायनीज, फ्रेंच शिकताना पाहायला मिळतील, किंवा जर या तमिळ, मल्याळम या किंवा अगदी पंजाबी या लोकांच्या सानिध्यामध्ये जर आले तर ती भाषा वापरताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण यामध्ये काय होतं, वाढतं बिकॉज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. आता जी काही माहितीचा जो स्फोट झालाय आणि टेक्नॉलॉजीमुळं हे विश्व एका कुटुंबासारखं अगदी आकुंचन पावलेलं आहे. म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये ग्लोबल व्हिलेज म्हणतो. वैश्विक खेड बनलेलं आहे, विश्वच एक खेड बनलेलं आहे. आणि यामध्ये काय होतं, मग संभाषण वाढतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे संभाषण वाढल्यामुळे भाषिक विविधता, बहुभाषिकता आपल्याला पाहायला मिळते. याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे शिक्षण. आणि वेगवेगळ्या भाषा आपण दुसरी भाषा किंवा परकीय भाषा म्हणून शिकवतो, आणि त्याचबरोबर धार्मिक चळवळ पण याला कारणीभूत आहे बरं का, बहुभाषिक विविधतेला. वास्तविक इथं आठवते ते म्हणजे ब्रज कचरू या भारतीय भाषा शास्त्रज्ञानं केलेली एका सिद्धांताची मांडणी. वास्तविक ब्रज कचरू यांनी इंग्रजी विषयी हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि भाषेला 3 वर्तुळांच्या मध्ये ब्रज कचरू विभागतात. जे
सर्वात आतील वर्तुळ आहे, त्याला इनर सर्कल म्हटलं जातं, त्यामध्ये जी भाषा वापरली जाते, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सर्वात आतील वर्तुळामध्ये मराठी असेल, कारण ती भाषा इथं कशासाठी वापरली जाते, तर दैनंदिन व्यवहारासाठी तर वापरली जातेच, परंतु प्रशासकीय कारणांच्यासाठी पण ती वापरली जाते, म्हणून आतील वर्तुळामध्ये आहे. नंतर एक बाहेरील वर्तुळ असतं जिथं मराठी वापरली जाईल, परंतु पहिली भाषा म्हणून नव्हे. आणि सर्वात बाहेरचं वर्तुळ येतं ते म्हणजे एक्सपांडिंग, म्हणजे प्रसारण पावणारं जे वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये ती भाषा तिथं तिला कार्यालयीन एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली नसते, तिथं फक्त ती फॉरेन लँग्वेज म्हणून शिकवली जाते. उदाहरणार्थ फ्रान्सच्या विद्यापीठामध्ये मराठी शिकवली जाते, किंवा हैदराबादमध्ये सुद्धा मराठी शिकवली जाते. हैदराबादमधील काही विद्यापीठामध्ये मराठी शिकवली जाते. जर्मनीमधून एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे, मला आता ते नाव आठवत नाही पूर्णपणे, परंतु त्यांनी एक भाषा अभ्यासासाठी एका संस्थेची निर्मिती केलेली आहे, त्याला साऊथ एशियन लँग्वेज असोसिएशन असं म्हटलं जातं, साला म्हटलं जातं. आणि यामध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो, हिंदीचा अभ्यास केला जातो, मराठीचा अभ्यास केला जातो, कन्नड, द्रविड भाषा ज्या आहेत त्या सर्वांचा अभ्यास केला जातो. आणि जगभर या संस्थेकडून वेगवेगळी संमेलनं आयोजित केली जातात, आणि या संमेलनांच्या मध्ये साऊथ एशियन, दक्षिण आशियाई भाषांच्या वरती अभ्यास केला जातो. म्हणून काय होतं, हे वर्तुळ जे आहे हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला एक गोष्ट होते की भाषा ज्यावेळी आपण मानतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट असते की जर तुम्हाला एक भाषा माहिती आहे तर तुम्ही माणूस म्हणून जगण्यास योग्य आहात. ज्यावेळी तुम्हाला तुमची मातृभाषा, तुमच्या समाजाची भाषा येते, त्यावेळी आपण माणूस म्हणून जगण्यास पात्र ठरतो. आता जगभरातील काही लोकांनी याविषयी मतं मांडलेत की एकच भाषा माहीत असावी का, मग आपण म्हणतो मोनोग्लॉट, किंवा त्याला आपण मोनोलिंग्वल म्हणतो, म्हणजे ज्याला एक भाषा येते तो मोनोलिंग्वल होतो, त्याला आपण एक भाषिक म्हणतो मराठीमध्ये. नंतर द्विभाषिक, आणि मग बहुभाषा कोविद, ज्याला अनेक भाषा अवगत आहेत, जो अनेक भाषांच्या मध्ये संवाद साधू शकतो असे. आणि हे काही आत्ताच्या म्हणजे आधुनिक युगामध्येच हे घडतंय असं नाही, अगदी पूर्वी इतिहासामध्ये त्याच्या नोंदी खूप आहेत. म्हणजे जे जे कोणी विशेष विद्वान लोक होते त्यांना असंख्य भाषा यायच्या. अगदी मी अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपले दिवंगत माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांना 16 भाषा अवगत होत्या. मला आठवणारी उदाहरणं मी सांगतोय तुम्हाला. संभाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना असंख्य भाषामध्ये ते संवाद साधू शकायचे. म्हणजे भाषा इथं आपल्याला चॉम्स्कीचा सिद्धांत लागू पडतो, कारण चॉम्स्की ज्यावेळी शशूर किंवा ज्यावेळी एडमंड सेफिर म्हणतो की लँग्वेज ही नॉन इन्स्टिंक्टिव्ह आहे, परंतु चॉम्स्की काय म्हणतो, चॉम्स्की म्हणतो की भाषा ही उपजतच असते. प्रत्येक मानवाच्या मेंदूमध्ये अशी एक यंत्रणा असते उपजत, की ज्यामुळं तो ज्या ज्या भाषेच्या संपर्कामध्ये जाईल, पुरेशारित्या जाईल, त्याला वयाची अट नाही बरं का. ती भाषा तो माणूस अस्खलितपणे अवगत करू शकतो, असा सिद्धांत मांडणारा, म्हणजे एक वैश्विक व्याकरण नावाच्या एका सिद्धांताची निर्मिती करणारा नॉम चॉम्स्की, जो अजूनही जिवंत आहे, अमेरिकन भाषाशास्त्रज्ञ, तो काय म्हणतो की भाषा ही उपजतच असते, म्हणूनच माणूस भाषा बोलू शकतो. त्याच्या मेंदूमध्ये, म्हणजे पूर्वी काय म्हटलं जायचं, भाषेच्या बाबतीमध्ये मानवाचा मेंदू हा जन्मताना पूर्ण कोरा, टाबुला रसा मानला जायचा, ब्लँक स्लेट मानली जायची. तर चॉम्स्कीनं हे सिद्धांत खोडून काढले आणि एक युनिव्हर्सल ग्रॅमर नावाचा सिद्धांत दिला. आणि या सिद्धांतामध्ये मानवाच्या मेंदूमध्ये भाषा अवगत करण्याचं एक उपकरण आहे म्हणतो तो, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस आहे म्हणतो तो. आणि ही डिव्हाइस माणसाला जर त्या भाषेशी तो विपुल प्रमाणामध्ये, पुरेशा प्रमाणामध्ये त्या भाषेच्या सानिध्यामध्ये जर गेला तर तो कोणतीही भाषा अवगत
अवगत करू शकतो. म्हणून बहुभाषिक कोविद सुद्धा आपल्याकडं पाहायला मिळतात. तर यामध्ये समजा आपल्याला एक भाषा माहिती आहे, तर टू हॅव अनादर लँग्वेज इज टू पजेस अ सेकंड सोल, असं चार्ल्स मॅग्नी म्हणतो. म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा अवगत असणे म्हणजे अधिक अंतरात्मे आपण संपादन करणे असं आहे ते. किंवा जॉफ्री विल्यन्सच्या मध्ये यू कॅन नेव्हर अंडरस्टँड वन लँग्वेज अंटिल यू अंडरस्टँड अटलिस्ट टू. म्हणजे कमीत कमी 2 भाषा जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला एक भाषा पूर्णपणे म्हणता येत नाही, कारण कोणीच कोणतीही भाषा पूर्णपणे अवगत करू शकत नाही. याचं कारण काय? लँग्वेज, भाषा ही स्वतःच एक काय असते, एक स्पेसी सारखी असते, एखाद्या जिवंत अशा प्राण्यासारखी असते. भाषा जिवंत असतात, त्या वाढतात, मोठ्या होतात, एखाद्या वृक्षाप्रमाणे असतात, बहरतात. परंतु जर त्यांचा वापर थांबत गेला तर त्या नाशाकडे सुद्धा त्यांचा प्रवास चालू होतो. तर एक भाषा माहिती असणं म्हणजे माणूस असणे, आणि असंख्य भाषा असणं माहिती असणे म्हणजे तेवढी समृद्ध आपण स्वतःला करू शकतो. विविध परकीय संस्कृतीची ओळख आपण करू शकतो. गटेच्या मते जर्मन जो काही जर्मन विद्वान पंडित आहे, भाषाशास्त्रज्ञ आहे, फिलॉसॉफर आहे, त्याच्यामध्ये दोज हू नो नथिंग ऑफ फॉरेन लँग्वेज नो नथिंग ऑफ देअर ओन लँग्वेज. ज्यांना परकीय भाषांच्या बद्दल माहिती नसेल तर त्याला स्वतःच्या भाषेबद्दल सुद्धा खूप कमी माहिती असते, असं गटे म्हणतो. आता आपण भारतीय भाषिकतेकडे येऊया. काय आपल्याला भारतीय विविध भाषांनी दिलेलं आहे बरं? तुम्ही जर गेल्या 10 ते 15 वर्षांचा जर विचार फक्त केला तर तुम्हाला फक्त काय आहे, वेगवेगळ्या भाषांच्यामुळे भारतामध्ये निर्माण झालेले असंख्य असे प्रश्न आहेत, ते सोडवता येणार नाही असं वाटतं. हे कशामुळे होतं? तर याला दिलेला भाषिक वाद जो आहे तो त्या भाषेच्या अस्मितेपोटी निर्माण केलेला भाषिक वाद आहे. कोणतीही भाषा कोणाच्याही मालकीची नसते, इतके आपण उदारमतवादी भाषेच्या बाबतीमध्ये पाहिजे. म्हणजे एखाद्या समाजानं म्हणायचं की माझा समाज जर टिकवून ठेवायचा असेल तर व्यवहार फक्त माझ्याच समाजाच्या भाषेमध्ये व्हायला पाहिजे, असं म्हणणे म्हणजे त्या समाजाला मर्यादा घालणे असं होईल. आत्ताच्या आधुनिक जागतिक युगामध्ये अशा पद्धतीच्या मर्यादा घालणं त्या समाजासाठी, त्या भाषेसाठी अजिबात हितावह नाही. म्हणून जी भाषा आपल्या वाटेमध्ये येईल त्या भाषेला स्वीकारणे, आणि त्या स्वीकारल्यानंतर काय होतं माहिती आहे का? जर 2 भाषा एकत्र येत असतील तर त्या 2 भाषा उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहते. कोणतीही एक भाषा दुसऱ्या भाषेचा विकास खुंटवत नाही किंवा प्रगती थांबवत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शिक्षण जे आहे ते आपल्या मातृभाषेमध्येच व्हायला हवं, पहिल्या भाषेमध्येच व्हायला हवं. परंतु मातृभाषा काही एकच असावी असं काही नाहीये. एखाद्या व्यक्तीची मातृभाषा, अनेक भाषा मातृभाषा असू शकतात. जितक्या लवकर त्या भाषेला ती व्यक्ती त्या भाषेच्या संपर्कात जाईल तेवढ्या लवकर ती भाषा त्या व्यक्तीची मातृभाषा बनेल. काही अडचण नाहीये. समाज काय झालेला आहे याबद्दल एक वेगळा समज, एक वेगळा भ्रम तयार केला जातो, आणि या भ्रमामुळे काय होतं की सभोवतालचं जे अवकाश आहे ते पूर्ण भ्रमित होतं, आणि मग लोकांना इतर भाषांच्या बद्दल ते विनाकारण गैरसमज करून घेतात. असं होता कामा नये. उदाहरणार्थ मी तुम्हाला इंग्रजीचं उदाहरण देतो. वास्तविक आपणाकडे एक समज असा झालेला आहे, आणि तो काही चुकीचा समज नाही बरं का. समज असा झालेला आहे की इंग्रजी ही भारतीयांच्या वरती लादलेली भाषा आहे. ठीक आहे, इंग्रजांनी भारतीयांच्या वरती इंग्रजी भाषा लादली गेली,
या मताशी आपण पूर्णपणे सहमत असायलाच हवं. परंतु यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की इंग्रजीमुळे भारतीय ज्या मूळ भाषा आहेत त्यांचा विकास खुंटला, असं म्हणू शकत नाही. आपल्या भाषेचा जर विकास करायचा असेल, आपल्या भारतीय भाषांचा जर विकास करायचा असेल, तर इंग्रजी भाषा वापरणाऱ्यांनी इंग्रजी भाषेचा विकास ज्या पद्धतीनं केला त्या पद्धतीनं आपण आपल्या भाषेचा विकास करू शकतो का, हे प्रत्येक भाषिक अस्मिता जपणाऱ्या व्यक्तीनं, प्रत्येक भाषिक अस्मिता जपणाऱ्या भारतीयानं हे पहिल्यांदा समजून घ्यायला हवं. हे जर समजून घेतलं तर भारतातील प्रत्येक भाषा जी आता कदाचित ऱ्हासाच्या विनाशाच्या उंबरठ्यावरती उभी आहे, ती भाषा सुद्धा या उपयोजनाच्या प्रवाहामध्ये येऊ शकते. आणि ते आपल्या हातून होत नाही. आपणाकडे भाषा 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 म्हणून मोठा डोलारा, अगदी ढोल पिटवले जातात, परंतु बहुभाषिकता ही आपल्या प्रगतीचे एक साधन आहे हे मात्र आपण समजावून घेत नाही. आपली भाषा म्हणून फक्त आपण ढोल पिटतो, परंतु आपणाला समजा शेजारच्या राज्याची भाषा आली, कन्नड भाषा आली किंवा गुजराती भाषा आली किंवा इंग्रजी भाषा आली, तर मराठी बरोबरच या भाषेंची कास पकडून आपण आपल्या भाषेचा विकास करू शकतो. त्या भाषेतील संज्ञा आपल्या भाषेमध्ये आणू शकतात. आणि याला दाखला आहे कुसुमाग्रजांच्या सारखे थोर विद्वान साहित्यिक यांनी हे केलेलं आहे. तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. अक्षरबाग नावाचं कुसुमाग्रज यांनी निर्माण केलेली अंकलिपी अक्षरबाग, या अक्षरबाग मध्ये कुसुमाग्रज काय करतात, मराठीची वर्णमालाच बदलून टाकतात. मराठी वर्णमालेमध्ये आ आणि अ सारखे स्वर आणतात जे वापरले जात आहेत. मराठी शब्दांच्या मध्ये ते वापरले जात नाहीत, परंतु इंग्रजी शब्द मराठीमध्ये आपण वापरतो ना. इंग्रजी शब्द मराठीमध्ये आपण वापरतो. उदाहरणार्थ डॉक्टर, आपण मराठीची अस्मिता म्हणून त्याला वैद्य, वैदू असेच जर शब्द वापरत राहिलो तर कदाचित आपण काय होऊ, मागासले राहू. त्यामुळे मराठीचा विकास होणार नाही. परंतु डॉक्टर हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो, त्यामध्ये वापरला गेलेला जो स्वर आहे अ, तो आपल्याला मराठीमध्ये सापडणार नाही. आता मी हे का बोलतोय याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण भाषिक विविधता मध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. आर्थिक गोष्टींचा विचार करायचा आहे, सामाजिक गोष्टींचा विचार करायचा आहे, राजकीय गोष्टींचा विचार करायचा आहे, भारताच्या एकतेचा विचार करायचा आहे. आणि म्हणून फक्त इंग्रजीच नव्हे, कोणतीही भारतातील भाषा असेल तर तिचा सन्मानपूर्वक, आदरपूर्वक आपण विचार करायला हवा, तिला आपण स्वीकारायला हवी. कधी स्वीकारायची बरं? म्हणजे भारतामध्ये एवढ्या 700-800 भाषा आहेत, प्रत्येकाने 700-800 भाषा शिकायच्या का? नाही. जसा प्रसंग येईल त्या पद्धतीनं त्या भाषेचा काळानुरूप, प्रसंगानुरूप अभ्यास करून त्या भाषेमध्ये भर टाकणे, आपल्या भाषेमध्ये भर टाकणे. उदाहरणार्थ तुम्हाला कन्नड आली तर कन्नड साहित्य वाचून तुम्ही ते मराठीमध्ये जर भाषांतरित केला तर मराठी भाषेचा विकास होतो, मराठी संस्कृतीचा विकास होतो, मराठी ज्ञान अवकाशाचा विकास होतो. यासाठी आपल्याला इतर भाषा शिकणं खूप गरजेचं आहे. इंग्रजी विद्वानांनी, इंग्रजी अभ्यासकांनी हेच केलं. त्यांनी आता जर तुम्ही पाहिलात तर इंग्रजीमध्ये शब्दकोशांची निर्मिती जर पाहिलीत, तुम्ही डिक्शनरीची जर निर्मिती पाहिलीत, ती अचंबित करणारी आहे. फार वेगाने इंग्रजी शब्दकोश हे अपडेट होतात, म्हणजे त्यांचं आधुनिकरण फार वेगाने होतं. प्रत्येक 5 वर्षाला ॲडव्हान्स्ड ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे ती प्रत्येक 5 वर्षाला तिची नवीन आवृत्ती येते. ही नवीन आवृत्ती आपल्यासारखी येत नाही बरं का. म्हणजे आवृत्ती संपली म्हणून नवीन आवृत्ती येत नाही, तर त्याच्यामध्ये नवीन शब्दांचा समावेश केला जातो. आता हे इंग्रजीमधले नवीन शब्द कुठून येतात हो? इंग्रजीमध्ये नवीन शब्द येतात कारण ते भारतातील वेगवेगळ्या भाषांच्या मधले शब्द येतात.
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या भाषांच्या मधले शब्द त्यामध्ये येतात, आफ्रिकन भाषांच्या मधले शब्द त्यामध्ये येतात आणि अशा पद्धतीनं ते शब्द ते मांडतात. उदाहरणार्थ मी एक तुम्हाला एक खूप छान असं उदाहरण देतो जे माझ्या अभ्यासामध्ये आलेलं होतं. मी काय केलेलं आहे, प्रत्यय आणि अनुप्रास यांचा प्रत्यय आणि अनुप्रासांचा अभ्यास केलेला आहे मी, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेसचा. यामध्ये ई हा एक प्रत्यय आला. वास्तविक ई हा इंग्रजीमध्ये कुठंच प्रत्यय नाही बरं का, परंतु तो त्यांनी इंग्रजीचा मानला आणि मग शब्द कोणते दिलेत बरं ते करण्यासाठी? बेंगाली, पाकिस्तानी, हिंदुस्थानी, आसामी हे शब्द दिलेत. आता हे शब्द कुठून आले? भारतीय भाषांच्या मधून आले. आता ईचा अर्थ काय आला बरं? बेंगाली म्हणजे बेंगालमध्ये वास्तव्य करणारा, बेंगाल मधून निर्माण झालेला. म्हणजे ईचा अर्थ काय झाला बरं? तो ईचा अर्थ ईज सारखा झाला, जॅपनीज मधल्या ईज सारखा झाला, इंडियन मधल्या एएन सारखा, आयएन सारखा झाला, लंडनर मधल्या ER सारखा झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? असा विकास तिकडे होतोय. आपण भाषिक तत्वावरती हा विकास करणार का हो? आणि मग आपण आपल्या काय करतो, भाषिक अस्मितांना चिकटून राहतो आणि या देशानं दिलेली जी काही भाषिक विविधता आहे त्याच्याकडे कानाडोळा करतो. आणि यामुळं काय होतं की आपण ना स्वतःचा विकास करतो, ना समाजाचा विकास करतो, ना आपल्या भाषेचा विकास करतो, ना आपल्या राष्ट्राचा विकास करतो. जर आपणाला खरोखर भारताचा एक राष्ट्र म्हणून विकास करायचा असेल तर ही बहुभाषिकता जी आहे, हा जो बहुभाषिक वाद जो आहे तो एक त्यासाठी चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर एक उपाय म्हणून त्याचा जर आपण अवलंब केला, अपाय नव्हे उपाय म्हणून जर त्याचा आपण जर अवलंब केला तर भारताची एकता कधीच भंग पावणार नाही. ही एकता निर्माण करण्यासाठी साहित्य योगदान देतोय, सिनेमा योगदान देतोय, मल्टीमीडिया योगदान देतोय ना. म्हणजे अगदी हिंदी सिनेमा मुळेच आता दक्षिणेमध्ये हिंदीचा थोडा थोडा स्वीकार होतोय. म्हणजे मी कोणत्याही हिंदी अभिनेत्याचं नाव घेणं काय योग्य अयोग्य असं काय मानत नाही, परंतु सलमान खान सारखा एक अभिनेता, हिंदी अभिनेता, शाहरुख खान सारखा एक हिंदी अभिनेता आता दाक्षिणात्य सिनेमामध्ये त्यांचा वावर वाढलेला आहे. याचं कारण काय माहिती आहे का? ते लोक बदलतायत. हे कशामुळे बदलतायत? कारण ही जी विविधता जी आहे ती उपलब्ध होते आहे. हिंदी मध्ये तुमचे मल्याळी, तेलुगू सिनेमा, तमिळ सिनेमा हे डब होत आहेत. फार कशाला आपण जी काही वेगवेगळी गाणी ऐकतो, म्हणजे काही वर्षापूर्वी आणते हे गाणं कुणालाही समजलं नाही, परंतु ते आपण स्वीकारलं. आणते, आता मला ते उरलेले बोल काय बोलता येत नाहीत. आणि हल्ली काय होतंय की पंजाबी गाणी बरीचशी येतात. कुणाला पंजाबी गाण्यांचा अर्थ माहित असतो त्या, तरी सुद्धा मुलं ऐकतायत, त्याला ठेका धरतायत, त्यांना पंजाबी बरे वाटतं आहे याचा. किंवा बऱ्याचशा हिंदी सिनेमांच्या मध्ये मराठीचा वावर वाढतोय, पंजाबी सिनेमांच्या मध्ये मराठीचा वावर वाढतोय. अगदी तुम्हाला सांगण्यास मला आनंद होतोय की मराठी ही भारताबाहेर तरी वापरली जातेच, परंतु वेगवेगळ्या इतर राज्यांच्या मध्ये पण वापरली जाते. आंध्र प्रदेशमध्ये मराठी वापरली जाते, कर्नाटकमध्ये मराठी वापरली जाते, गुजरातमध्ये मराठी वापरली जाते, तिथं अभ्यासली जाते ती. आणखी अशी बरीचशी राज्य आहेत की जिथं मराठीचा वापर केला जातो. त्यामुळे आपण हा भाषिक अस्मिता जी आपणाला धर्मांध बनवण्याची शक्यता असते बरं का, आपण धार्मिक बनतो. त्यामुळे तर तसं न ठरता आपण काय करावं, भाषेच्या बाबतीमध्ये उदार राहावं. आपला देश हा भाषिक विविधतेने नटलेला आहे आणि ती विविधता आपण स्वीकारावी आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा, असाच एक मानस मी आपणासमोर ठेवतोय. या भारतीय भाषा उत्सवानिमित्त भारतातील भाषिक विविधता आणि बहुभाषावाद या निमित्तानं मी आपणास या गोष्टी सांगू इच्छितो. आणखी काही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चर्चा करता आल्या असत्या,
परंतु वेळेअभावी मी आता इथं पूर्ण विराम, माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देण्याचं योजतोय. आपण माझ्याबरोबर इथंपर्यंत थांबलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला आपण सहन केलात त्याबद्दलही आपले खूप धन्यवाद. संयोजकांचं मी खूप खूप आभार मानतो. शिवाजी विद्यापीठाचा दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचं मी आभार मानतो आणि तसेच आमचे नाईट कॉलेजचे मराठी विभाग यांचंही मी आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या ऑनलाईन व्याख्यानाच्या आभागाकडे आपण वळत आहोत. मी डॉक्टर संजय चोपडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानाचं आभार व्यक्त करा. धन्यवाद सर, धोंडे सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, मराठी विभाग, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय भाषा उत्सव या निमित्तच्या आजच्या कार्यक्रमामधील प्रमुख वक्ते डॉक्टर उत्तम पाटील सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मार्मिक पद्धतीनं विषय हा समजावून सांगितलेला आहे. तसंच त्यांनी भाषेचं समाज, देश, राष्ट्र पासून भाषेचे विविध सिनेमातील प्रयोग इथेपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे 2-2.5 तासाचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितले असल्यामुळे मी शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्र या विभागाकडून सरांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक आणि स्वागत आणि प्रास्ताविक केलेले डॉक्टर अरुण शिंदे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये या कार्यक्रमाचे प्रस्तावित करत असताना हा भाषा उत्सव कशासाठी निर्माण करायचा, सुब्रमण्य चिन्नस्वामी यांचा जो इतिहास सांगितला त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर के.बी. पाटील सर, संचालक साहेब, दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे नेहमीच अशा तऱ्हेच्या कार्यक्रमाला सहायता आणि मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात. त्यांचेही आभार मानतो. तसेच या विभागाचे उपकुलसचिव श्री व्ही.बी. शिंदे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये डी.एल. मोहाडीकर सर, सहाय्यक कुलसचिव, तसेच एस.जी. कुंभार सर, सहाय्यक कुलसचिव यांचे सुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे डॉक्टर रणदिवे सर, तसेच पाहुण्यांची ओळख करून देणारे डॉक्टर प्रकाश बेळकेटे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व आपल्या विभागाचे समन्वयक डॉक्टर चांगदेव बंडगर सर, या सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे घोषित करतो. जय हिंद.